नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता पहा, मुलांनी बाहेरचं सुद्धा खाल्लं नाही पाहिजे आणि त्यांनी घरी मागितल्यावर अगदी 15-20 मिनटात त्यांच्या आवडीचे असे चमचमीत पदार्थ बनवता आले पाहिजे. तर त्यातला हा एक प्रकार आहे पनीर रोलचा. तर मी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितली आहे. चला आपण पाहूया मी ती कशी केली. आता इथं मी मैद्याची रोटी वगैरे काही केली नाही आहे. साधं कणिक जे आहे ना आपलं पीठ मळलेलं चपात्याचं तेच घेतले. त्याला घडीची पोळी वगैरे न करता थोडीशी जाड लाटून आहे ना दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. एक बाजू थोडी कमी भाजा. आता कमी भाजलेली जी बाजू आहे ना ती खाली ठेवायची आणि व्यवस्थित पूर्ण भाजलेली चपाती वरती ठेवायची. आता फिलिंग करायचे त्याच्यासाठी मी इथं कांदा घेतला एक उभा चिरून आणि टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर हे पनीर घेतलेलं आहे. ते कसं शिजवलं ते मी तुम्हाला पुढं सांगतेच. त्याचे आपण असे तुकडे करून घेऊया. आता काय केले, त्या कांदा टोमॅटोमध्ये थोडासा चाट मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, काळं मीठ वगैरे सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता. त्याने टेस्ट छान येऊन जाईल. किंवा तुम्ही लिंबूसुद्धा याच्यात पिळू शकता. लिंबू नसेल तर विनेगरसुद्धा घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या, असं कुस्करून, म्हणजे त्याला मसाले छान लागून जातील. आता पहा, इथं मी काय केलेलं आहे, त्या चपातीवर आहे ना मेयोनीज टाकून घेतलेलं आहे आणि आपला साधं केचप टाकलेलं आहे. घरात जे सॉसेस अवेलेबल असतील ना ते टाका, किंवा तुमची मुलं जे खात असतील ना ते सॉस तुम्ही इथे यूज करा. पिझ्झा पास्ता सॉससुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. काही मुलांना कमी लागतं, काही मुलांना जास्त लागतं. त्यानुसार तुम्ही सॉस सगळीकडे संपूर्ण याला पसरवून घ्या. आता इथं मी 2 रोल बनवणार आहे, त्यामुळे कांदा टोमॅटो इथं थोडेसे त्याचे 2 भाग केले आणि ते पसरून घेतलेत. आता इथं तुम्ही भाज्यासुद्धा अजून वेगवेगळ्या घेऊ शकता. आता पनीर पहा, त्याच पनीरचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. ते सुद्धा मी 2 क्यूब घेतले होते मोठे मोठे. त्यातला 1 क्यूब असा बारीक चिरून घेतला आहे. आता त्याच्यावर चाट मसाला टाकला आहे आणि एका रोलसाठी मी साधारण 1 चीज क्यूब वापरलेला आहे. तुम्ही इथं मोजरेला चीज किंवा तुम्हाला जे आवडेल ते चीज तुम्ही इथं वापरू शकता. प्रमाणसुद्धा त्याचं कमी जास्त करू शकता. आता मी ज्या पद्धतीने रॅप करून घेतले त्याला असं तसं करून घ्या. मी असे 2 रोल बनवून घेतलेले आहे. आता मस्तपैकी तव्यावर भरपूर सारं तूप टाकायचं आणि गॅस बारीक करून हे दोन्ही रोल आपल्याला छानपैकी असे चांगले क्रंची करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचा बाहेरचा भाग आहे ना असा खरपूस भाजून घ्यायचा आहे की लगेच आपले हे रोल तयार होतात. मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की द्या. अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे. आता तुम्ही भाज्यासुद्धा त्यांना ह्याच्यात अजून ॲड करू शकता. आता पनीरला मी काय केले, हळद, मीठ आणि तंदुरी मसाला, थोडंसं काळं मीठ, चाट मसाला टाकून एअर फ्रायरला मी 5 मिनटासाठी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही तव्यावर त्याला बटरवर थोडंसं शेकून घेऊ शकता. भाज्यांमध्ये तुम्ही त्याच्यात कॉर्न वापरू शकता अजून, किंवा ढोबळी मिरची, मशरूम तुम्हाला हवे ते वापरू शकता, किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांनी चिकन वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे. रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की